आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज मध्ये। आज देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार आयकरामध्ये 5 लाखांपर्यंत सूट देणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असेल। 2014 पासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पापूर्वी संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला। 2023-24 मध्ये जीडीपी 6 वरून 6.8% वाढण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून अर्थसंकल्पावर देशव्यापी चर्चेचं आयोजन करण्यात येणार आहे। यासाठी भाजपनं 9 सदस्यीय समितीची स्थापना केली असून आजपासून 12 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सीएनजी 87 रुपये प्रति किलो दराने मिळेल। कोकण मंडळाच्या विरार बोळींज इथली 2048 घरं विक्रीविना पडू नयेत। आता 2023च्या सोडतीत प्राधान्यानं या घरांची विक्री व्हावी यासाठी मंडळानं धडपड सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रथम येणाऱ्याला प्राधान्यानं या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। औरंगाबाद महानगरपालिकेकडे घरकुल योजनेसाठी 43,858 अर्ज दाखल झालेत आणि या योजनेसाठी पालिकेला 6 ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित झालंय। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून आता 25 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला गेलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो मार्गावर आजपासून प्रवाशांना 18 जादा फेऱ्यांची भेट मिळणार आहे। या मार्गावरच्या प्रवाशांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये आणि त्यामुळे जादा फेऱ्या आता घेण्यात येणार असून 2 फेऱ्यांमधील वेळ जवळपास 4 मिनिटं इतका असेल असं सांगण्यात येत आहे। बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा 6 फेब्रुवारीपासून सुरू होतीये। देशातील पहिली 200 प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया मार्गावर धावेल। सिंधुदुर्ग विमानतळावरून आजपासून अलायन्स एअरची दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद म्हैसूर ही महत्त्वाची शहरं सिंधुदुर्गला विमानसेवेनं जोडली जातील। सुरुवातीला आठवड्यातनं 2 दिवस ही विमानसेवा उपलब्ध होईल। बदलापूर शहरातील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। रात्रीच्या वेळेला शहरात धुकसदृश आच्छादन तयार होत असल्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय। औरंगाबादच्या बायजीपुरा परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे तिथल्या लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झालाय। प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आता स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। राज्यातल्या माथाडी कामगारांनी आज लाक्षणिक संप पुकारलाय। विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली असून या संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार सहभागी होणार आहेत। माथेरानमध्ये घोड्यावरनं पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। अशातच माथेरानमध्ये घोडेस्वारी करणार असाल तर हेल्मेट असेल तरच करा असं आवाहन नगरपालिका प्रशासनानं केलेलं आहे। या समस्येबाबत पोलिसांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलेलं आहे। कर्जत तालुक्यातल्या भिसेगाव खिंडीत रानगवा दिसल्यानं खळबळ माजली इथल्या नागरिकांमध्ये। त्यामुळे आता भीतीचं वातावरण असून या गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आलेली आहे। पैठणमध्ये गोदावरी प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संत एकनाथ महाराज समाधी मंदिरापाठीमागे हजारो दिव्यांनी गोदाकाठ उजळून केलेला होता। माघी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर आणि परिसर उजळून निघालाय। व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। युजर्सची माहिती फेसबुकसह अन्य माध्यमांमध्ये शेअर करण्याच्या विरोधात ही याचिका करण्यात आलेली आहे।
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे। प्रशासकीय राजवटीतल्या या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करणारे निर्णय तसंच विकास कामांसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या राज्य कोर कमिटीची आज मुंबईत बैठक होतीये। पक्षाचं 2 दिवसांचं अधिवेशन नाशिकमध्ये 10 आणि 11 फेब्रुवारीला होणार आहे। या बैठकीचा अजेंडा कोर कमिटीमध्ये ठरवला जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातले मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुंबईमध्ये शिकवणी घेतली जाणार आहे। संघ आणि भाजपचे मंत्री यांच्यातल्या समन्वयासाठी मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। उरण खालापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडलंय। चौक परिसरातल्या अनेक विभाग प्रमुखांसह आजी माजी सरपंचांनी भाजपात प्रवेश केलाय। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। मनसेचे नेते अमित ठाकरे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज इस्लामपूर आणि आष्टा भागामध्ये ते असतील। पक्ष बांधणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अमित ठाकरे राज्यातल्या विविध भागांचा दौरा करतायत। अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामावर झालेली कारवाई तो झाकी है, मातोश्री 2 बाकी है, असं नितेश राणे यांनी म्हटलंय। मातोश्री 2 मध्ये अनेक अनधिकृत बांधकामं आहेत असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय। महापुरुषांबाबत जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करून समस्या निर्माण करतायत त्यांच्यावर आळा घालण्यासाठी एक नवं धोरण किंवा कायदा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेली आहे। चिंचवड आणि कसबा पेठ इथल्या पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवण्यावर ठाम असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। चेन्नईमध्ये आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक आणि व्यवस्थापकानं मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे। अभिनेत्री राखी सावंतच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरनं आंबोली पोलीस ठाण्यामध्ये राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणाची आज सुनावणी होईल। मोताळ्यामध्ये लघुशंकेसाठी गेलेला एक जण विहिरीत पडला। स्थानिक आणि पोलिसांनी 4 तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमगाव इथं 4,60,000 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। अकोल्यातल्या एका कारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडलेली होती। यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नेपाळच्या काठमांडूमध्ये अडकलेल्या बीड जिल्ह्यातल्या 8 तरुणांची धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे सुटका झाली आहे। धनंजय मुंडेंचा फोन आणि त्यानंतर फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यालयातनं यंत्रणांनी तत्काळ मदत केल्यानं हे 8 तरुण सुखरूप घरी परतलेत। वाशिम नगर परिषद प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी घंटागाड्या खरेदी केल्यात। गेल्या 8 महिन्यांपासून या घंटागाड्या नगर परिषद प्रांगणामध्ये धूळ खात पडून आहेत। घंटागाड्या येत नसल्यामुळे शहरात खाणीचं साम्राज्य पसरलंय आणि यामुळे आरोग्य नागरिकांचं धोक्यात आलेलं आहे। निफाडमध्ये आईसोबत असलेल्या रोहन ठाकरेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलंय। मादी बिबट्या 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती वन विभागानं दिलेली आहे। घराच्या खोदकामादरम्यान सोनं सापडल्याचं सांगत एका टोळीनं एका वृद्धाला 30 लाखांचा गंडा घातलाय। ही टोळी आधी लोकांना खरं सोनं दाखवते आणि पैसे घेतल्यानंतर खोटं सोनं देते। भिवंडीमधल्या राजनोली नाका परिसरामध्ये लोकांना धमकावत त्यांचा मोबाईल आणि पैसे हिसकावणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्याच्याकडनं 3 मोबाईलसह 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 1737 नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून बंदूक बाळगण्याचा परवाना मिळवलाय। औरंगाबादमध्ये फक्त 36 महिलांकडे बंदुकीचा परवाना असल्याचं समोर आलेलं आहे। गोंदियाच्या गुड्डाटोली परिसरातील एका झोपडीतनं 11 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं 75 किलो गांजासह 3 जणांना अटक केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर पोलिसांनी बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद केली आहे। पोलिसांनी 3 आरोपींना बोलेरो गाडीसह ताब्यात घेतलंय।
वाशिम नगर परिषद प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी घंटागाड्या खरेदी केल्यात. मात्र या घंटागाड्या 8 महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं गव्हासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची विनंती आता शेतकऱ्यांनी केली आहे. जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या 5200 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यासाठी पत्र पाठवलंय. मनमाड शहरातल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 25 वर्षांपासून अर्धवट आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला अक्षरशः कचरा कुंडीचं स्वरूप प्राप्त झालंय. सातारा पंढरपूर महामार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे आणि या रस्त्याचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. कॅन्टीन चालकासोबतच्या वादातून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या 26 कोटी रुपयांच्या अपहाराचं बिंग फुटलंय. कोरोना काळामध्ये जेवण पुरवणाऱ्या कॅन्टीन चालकाचं बिल अव्वल कारकुनानं काढलंच नाही आणि त्यावरनं झालेल्या वादावादीनंतर हा घोटाळा उघडकीला आलाय. बिहारच्या पाटणामध्ये एका लग्न समारंभामध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात 2 जण जखमी झालेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. उत्तर भारतातल्या पर्वतीय भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछमधल्या मुघल रोड बर्फवृष्टीमुळे बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय, तर उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. झारखंडच्या धनबादमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे. संत तुकाराम हे महान संत होते आणि ते आमचे आदर्श आहेत असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलंय. बिहारच्या मोतिहारमध्ये सरस्वती पूजेनंतर मूर्ती विसर्जनाच्या वेळेला मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळेला जमावावर दगडफेक करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. बिहारमधल्या नवाडा इथून पोलिसांनी साधूच्या वेशामध्ये फिरणाऱ्या 5 मुस्लिम तरुणांना अटक केली आहे. हे तरुण साधूच्या वेशात ग्रामीण भागात जात लोकांची फसवणूक करत होते. हरियाणामधल्या कुरुक्षेत्र इथं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप व्यावसायिकानं केलाय. 7 दिवसांच्या आत 50 लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक वरिंदर सिंग पठानिया यांना त्यांच्या कार्यालयातल्या शेवटच्या दिवशी दिल्लीतल्या ICG मुख्यालयात निरोप देण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं हा खास निरोप देण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी दिब्रुगडला भेट दिली आणि टिपममधल्या अहोम समुदायाच्या मी दाम मेफी या भव्य उत्सवामध्ये सहभाग घेतला. हा उत्सव दरवर्षी 31 जानेवारीला पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी साजरा केला जात असतो. उत्तर बंगालमध्ये त्रिचक्री प्रहार व्यायाम हा संयुक्त प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये लष्कर, भारतीय वायुसेना आणि CAPFच्या सगळ्या शस्त्रास्त्रांचा समावेश होता. बिहारच्या छपरामध्ये अन्नातून विषबाधा झाल्यानं 40हून अधिक जण आजारी पडलेत. पार्टी समारंभात अन्न खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. नेपाळहून आलेली शाळीग्राम शिळा गोरखनाथ मंदिरामध्ये आणण्यात आली. यावेळेला संतांसह लोकांनी शाळीग्राम शिळेचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. ही शिळा आता गोरखपूरहून अयोध्येला नेण्यात येईल. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधामध्ये रशियातले हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत. युक्रेनवर सुरू असलेल्या पुतीन यांच्या हल्ल्याचा विरोध करण्यात येतोय. रशियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बंडाची आग पेटली असून युद्ध जर थांबलं नाही तर मॉस्कोत हजारोंच्या संख्येनं रशियन एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या निषेधादरम्यान त्यांनी रशियन सरकारच्या काही अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली आहे. युनायटेड अरब एमिरेट्समधल्या अल मिन्हाद या जिल्ह्याचं नाव बदलून आता हिंद सिटी असं करण्यात आलेलं आहे. हे शहर दुबईजवळ आहे. अरबी भाषेत हिंद शब्दाचा अर्थ 100 पेक्षा जास्त उंट असा होतो. अल कायदाचा प्रमुख दहशतवादी हसन अल हद्रामी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं समजतंय.
हसन अल हद्रामी हा स्फोटकं बनवण्यामध्ये माहिर होता. तो अल कायदाच्या आयईडी युनिटचा डेप्युटी होता. तुर्कीचा दक्षिण कोरियासोबतचा संरक्षण करार ग्रीससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या करारामध्ये 2030 पर्यंत सगळी इंजिन्स तुर्कीला देण्याचं आश्वासन दक्षिण कोरियानं दिलेलं आहे. म्हणजेच 2030 पर्यंत तुर्की 1000 ULTE टाक्या बनवेल, जे तुर्कीसाठी मोठं यश असेल. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याशी पंगा घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. सरळ जात असताना या तरुणानं या कुत्र्याला छेडलं आणि त्यानंतर जे घडलं ते हा तरुण कधीच विसरू शकणार नाही. लहान मुलांची मोबाईल पाहण्याची सवय नेमकी कशी सोडवायची, हा सध्याच्या पालकांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यावर एका महिलेनं उपाय शोधलाय आणि आश्चर्य म्हणजे तो उपाय लागू देखील पडल्याचं या एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही कधी माकडाला फरसबी तोडताना निवडताना पाहिलंय का? सध्या एका माकडाच्या पिल्लाचा फरसबी निवडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये माकडाच्या चेहऱ्यावरचे हावभाव लोकांना प्रचंड आवडत आहे. झाडावर चढण्यामध्ये तरबेज असलेल्या एका कुत्र्याची करामत कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. हा कुत्रा एखाद्या माकडाप्रमाणे झाडावर सरसर चढतो आणि तितक्यात सफाईदारपणे खाली देखील उतरतो. माघवारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा संपन्न झाली आहे. राज्यातील लाखो भाविक पंढरपुरात माघवारीसाठी दाखल झाले असून मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा स्पीड न्यूजमध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूया. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज तिसरी T20 मॅच खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरेल. क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या उत्तराखंडमध्ये धार्मिक यात्रा करतायत. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ऋषिकेशमधील स्वामी दयानंद आश्रमामध्ये भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं. यावेळेला त्यांनी वस्त्र आणि दक्षिणा भेट देत संतांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. अभिनेता ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादच्या परफॉर्मन्ससाठी ऋतिकची पूर्व पत्नी सुझैन खाननं बॉयफ्रेंडसह हजेरी लावली. या दरम्यानचा एक खास व्हिडिओ सुझैननं सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये एकाच फ्रेममध्ये ऋतिक एक्स आणि नेक्स्ट सोबत दिसतोय. आणि यासोबत स्पीड न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.